ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आज शिवसेना पक्ष कार्यालय तसेच गटनेता पवन कदम यांच्या कार्यालयाचं उद्घाटन जे ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी असणार आहे। पाहायला गेलं तर ठाणे महानगरपालिकेमध्ये मोठा आवाढव्य असा खर्च या ठिकाणी करण्यात आलेला आहे। एकीकडे कार्यालयाचं नूतनीकरण तर दुसरीकडे फुलांची सजावट देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पाहायला गेलं तर सभागृह नेत्याच्या कार्यालयाचं देखील असेल, या महापौरपदी बसताना देखील मोठा खर्च या ठिकाणी महानगरपालिकेच्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मात्र असे असताना काही दिवसापूर्वी भाजप आणि शिवसेनेमध्ये गोंधळाचं वातावरण महासभेमध्ये पाहायला मिळालं होतं। अनेक अनुत्तरित प्रश्न जे आहेत ते मार्गी न लावता त्या ठिकाणी या ठिकाणी सर्वच प्रस्ताव जे मंजूर करण्याचं काम शिवसेनेकडनं करण्यात आलं होतं। मात्र या संदर्भात गदारोळ झाला होता आणि अनेक समित्या ज्या आहेत ते अजून गठीत आहे ते झाल्या नाही आहे। पाहायला गेलं तर स्थायी समिती असेल, शिक्षण विभाग असेल, तसेच परिवहन समिती ह्या देखील आणि प्रभाग समिती अजून झाल्या नाही आहे आणि त्यातच अनेक गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहे काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक विक्रांतजी चव्हाण, ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत। सर, या ठिकाणी मोठा खर्च झालेला आहे, ठाणेकरांचा पैसा मोठा प्रमाणात वाया जातो की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। अनेक समित्या झाल्या नाही आहेत, अनेक प्रलंबित प्रश्न ठाणेकरांचे आहेत। 100% एकीकडे मोदी, देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आदेश दिलेले आहेत किंवा आवाहन केलेले आहे कार्यकर्त्यांना, मंत्र्यांना, नगरसेवकांना आणि सर्वांना की काटकसरीने वागा, डिझेल पेट्रोल कमी वापरा, सोनं घेऊ नका। आणि असं असताना दुसरीकडे ठाणेकरांची जनतेचे प्रश्न अनेक प्रलंबित आहेत। पैसा नाही महानगरपालिकेकडे, अनेक कामं पैशाअभावी प्रलंबित पडलेले आहेत। घोडबंदरचं रुंदीकरण, घोडबंदर रस्त्याचे विद्युत वाहिन्या ज्या आहेत त्यांचं स्थलांतर, या सगळ्या गोष्टी प्रलंबित पडलेल्या असताना तुम्ही इकडे हा खर्च करता। सभागृह नेता, आपला माफ करा, हे गटनेता वगैरे, जसं तुम्ही म्हणालात की समित्या स्थापन झाल्या पाहिजे, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर झालं पाहिजे, MMC ॲक्ट 1949 मध्ये प्रोव्हिजन आहे। स्थायी समिती अजून अस्तित्वात नाही। सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिकांच्या स्थायी समित्या झाल्या, इकडे स्थायी समिती अस्तित्वात येत नाही। एकलव्यप्रमाणे कारभार चालू आहे। काय बोलतात ते, हिंदी चीनी भाई भाई, सेना भाजप में मिल के खाए। इतर विशेष समित्या नाहीत, प्रभाग समित्या नाहीत। लोकांची कामं होणार कशी? लोक काय इकडे तुमच्याकडे येऊन बसणार की काय? डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर झालं पाहिजे, माजिवडा प्रभाग समिती झाली पाहिजे, मुंब्रा प्रभाग समिती झाली पाहिजे, म्हणजे तिथले प्रश्न तिथे सोडवले जातील। हे एकीकडे होत नाही आणि इकडे बघा तुम्ही अवाढव्य खर्च। ठीक आहे, पवन कदम माझे मित्र आहेत, पण गरज नाही ना हे सगळं करण्याची। आशा भोसले गेलेले आहेत आपल्या, एकीकडे आपण दुःखात आहोत, शेतकरी बेहाल आहेत, असं सगळीकडे बोंबाबोंब आहे, महिलांवरती अत्याचार आहेत आणि तुम्ही उद्घाटनं करण्यामध्ये रंगलेले आहात। हे चुकीचं आहे, याचं खंडन काँग्रेस करते आणि माझी विनंती आहे ह्यांना, महापौरांना किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना, देवेंद्र फडणवीस, तुम्ही हे आवर घाला। हा खर्च अवाजवी खर्च कशासाठी? 5 आणि 10 लाख रुपये खर्च। आता दालनं केली परवा चकाचक एकदम, गाड्या आता घेतील। म्हणजे तुम्हाला एकतर तुम्हाला 4 वर्ष प्रशासक होते, आता तुम्हाला एवढ्या वर्षाने महापालिका स्थापन झालेली आहे, तर महापालिकेचे जनतेचे जे प्रश्न आहेत त्याची बिलकुल चाड नाही। काल परवा महासभेत गोंधळ घालून यांनी इथे ते विषय मंजूर केले, 300 विषय, ते विषय सगळे बोगस विषय होते आणि त्या विषयांवरती तुम्ही घनकचऱ्याचा विषय आहे, हायवे खाली टर्फ बनवण्याचा विषय आहे, बरेच विषय आहेत। त्या विषयावरती तुम्ही चर्चा न करता, म्हणजे जनतेने तुम्हाला चर्चा करण्यासाठी पाठवलं, जनतेने तुम्हाला निवडून दिलं की तुम्हीच बोंबाबोंब करत होता, तर माकडाच्या हातात कोलीत गेल्यासारखं झालेलं आहे मला वाटतं। आणि म्हणून आम्ही आज आयुक्तांनाही निवेदन दिलं आहे, रोडेंनाही निवेदन दिले, जगदाळे साहेबांनी निवेदन दिले, आम्ही आज आंदोलन केलं इकडे। तर ह्या गोष्टी होता कामा नये। या गोष्टी जर झाल्या तर आम्ही रस्त्यावरती वारंवार उतरून आंदोलन करू आणि वेळ पडल्यास माननीय उच्च न्यायालयामध्ये रीट याचिका दाखल करून ही महापालिका पुन्हा बरखास्त करण्यासाठी मागणी करू। नक्कीच होते ज्येष्ठ नगरसेवक विक्रांत चव्हाण, जे त्यांचं म्हणणं आहे की हा जो खर्च आहे तो वायफळ खर्च आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात कुठंतरी खर्च आवर घालावा अशी देखील मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर शिवसेना पक्ष असेल या भाजप पक्ष असेल, या संदर्भातले आपल्याला गदारोळ महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळाला। मात्र आता मोठा अवाढव्य खर्च केल्यामुळे आता हा खर्चाचा खर्च जो आहे तो झालेला आहे तो ठाणेकरांच्या जनतेचा आहे असं देखील म्हणलं जातं। मात्र येणाऱ्या काळात पाहिलं तर असा अवाढव्य खर्च करून नये देखील असं स्पष्टीकरण देते या ठिकाणी काँग्रेसचे नेते विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं। त्यामुळे येणाऱ्या काळात आता अशा या उद्घाटन समयी असा अवाढव्य केला जाणार का खर्च, हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की काटकसर करा, मात्र कुठेतरी काटकसर करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही। कॅमेरा अजय सह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.